मुंबईत घर, फ्लॅट किंवा जमीन खरेदीचा विचार करताय? रजिस्ट्रेशन फी वाढीबाबत मोठी अपडेट समोर. आता किती पैसे मोजावे लागणार? जर तुम्हाला रिअल एस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल एस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. मालमत्ता खरेदीदारांना लवकरच मालमत्ता खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागू शकतात. राज्य सरकार आपला महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता नोंदणी शुल्क वाढवण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. सध्याचे मालमत्ता नोंदणी शुल्क 30,000 रुपयावरून 50,000 रुपयांपर्यंत वाढवण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. नोंदणी महानिरीक्षक विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते नोंदणी शुल्क जवळपास 10 वर्षापासून बदललेले नाही. वाढत्या मालमत्तेच्या किमतींना आळा घालण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी त्यात सुधारणा करण्याची तयारी सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. IGRच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते या प्रस्तावावर मंत्री स्तरावर चर्चा झाली आहे. वाढीव नोंदणी शुल्क सर्व मालमत्ता व्यवहारांना समान रीतीने लागू करावे. ही फक्त जास्त किमतीच्या मालमत्ता व्यवहारांना हे अद्याप ठरवले जात आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे जेव्हा मुंबईची स्थावर मालमत्ता बाजारपेठ मजबूत आहे. मुंबई मालमत्ता नोंदणी विभागाच्या माहितीनुसार जून 2026 मध्ये मुंबईत 13,413 मालमत्तांची नोंदणी झाली. ही संख्या मागील सर्व जून महिन्यातील घर विक्रीपेक्षा जास्त आहे. जून 2025च्या तुलनेत गेल्या महिन्यात 1,851 मालमत्तांची अधिक नोंदणी झाली आहे. जून 2026 मध्ये राज्य सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काच्या स्वरूपात 1,085 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 50 कोटी रुपयांनी अधिक आहे. 2025 मध्ये मुंबईत वर्षभरात 1,50,293 मालमत्तांची नोंदणी झाली होती, तर यावर्षी जानेवारी ते जून 2026 या कालावधीत मुंबईत 80,330 नोंदण्या झाल्या आहेत. घर, जमीन, दुकान किंवा इतर कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारासाठी खरेदीदाराला अनिवार्य नोंदणी शुल्क भरावे लागते. हे शुल्क भरल्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे शुल्क वाढ मंजूर झाल्यास खरेदीदार 20,000चा अतिरिक्त भार पडेल.